विरोधी पक्ष या अधिवेशनात कुठेही दिसत नाही, काय असं पाहता या वक्तव्याकडे? नाही, म्हणजे मला त्यांच्या विधानाचं आश्चर्य वाटत नाही, कारण मी ज्या विरोधी पक्ष नेता होतो, आज जे काँग्रेसमधले सो कॉल्ड स्वतः नेते समजतात तर ते माझ्यावर टीका करायचे. मला वाटतं हीच अवस्था आज काँग्रेसची आहे. विरोधी पक्ष नेते म्हणून विजयभाऊ प्रयत्न करतात, परंतु जे नेते आहेत हे मात्र पूर्णतः गायब झालेले आहेत. पक्षाची जी वाताहत देश पातळीवर झाली ते राज्य पातळीवर होताना दिसते, आणि त्याला मुख्यतः जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत हेच त्याला जबाबदार आहेत. कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फॅन्टॅस्टिक नाम. तीच राष्ट्रवादीमध्ये काही शिल्लक राहिलं नाही. शिवसेनेमध्ये सुद्धा जे शिवसेनेचे नेते आहेत ते सुद्धा केव्हा तरी त्यांना आठवतं आपण सभागृहात गेलं पाहिजे तेव्हा येतात. मग तर आणि त्यात ह्या तिन्ही विधानसभेच्या निवडणुकीमुळे विरोधी पक्ष जो आहे हा पूर्णतः नामशेष झाला आहे. लोकशाही मार्गानंच जनतेनं मोठ्या प्रमाणामध्ये देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांवर विश्वास व्यक्त केलेला आहे. याच्यामध्ये कुठला संदेह राहिला नाही. आता दुसरीकडे पाहिलं तर शिवसेना राष्ट्रवादी पाठवतात, काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडणार आहे अशी चर्चा सुरू झालेली आहे. काँग्रेसचे नेते त्यामुळेच कुठेतरी आक्रमक होताना दिसत नाहीत असा सुद्धा आरोप केला जातो. आता कसं आहे की मी काही भविष्यवाणी करणारा माणूस नाही आहे, परंतु निश्चितच विरोधी पक्षाला मात्र भविष्य राहिलं नाही हे तितकंच खरं आहे. जसं तू म्हणतो विरोधी पक्षाला भविष्य राहिलं नाही, मग विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांसह सोबत जवळपास 20 ते 22 आमदार जे आहेत ते भाजपमध्ये येणार अशा चर्चा आहेत. प्रकाश आंबेडकर देखील त्याकडे उंगली निर्देश करतात. मला त्याची कल्पना नाही, म्हणजे माझ्या संपर्कात नाही ते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.